एक वर लावले माझी 0- थांबा एक मिनिट. किती वर्ष झाले आपल्याला? शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण तानाजीराव शिवाजीराव मिसगर राहणार नेवरवाडी तालुका हातगाव जिल्हा नांदेड सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे. सरांनी या हळद प्लॉटमध्ये आपलं रुद्रबायोटेक कंपनीचं ब्लॅक मॅजिक आणि ग्रो मॅजिक याचा वापर केलेला आहे. सर मला वाटतं 2 वर्षापासून हळद लागवड करतात. सरांना आलेला अनुभव सर स्वतः सांगतील की मागच्या वर्षीच्या पिकामध्ये यावर्षी पिकामध्ये आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या पिकामध्ये आणि त्यांच्या पिकामध्ये काय फरक आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर आपला परिचय. तानाजी मिसगर नेवरवाडी सर तालुका हातगाव जिल्हा नांदेड. गेल्या वर्षी पण आमची अर्धा एकर हळद होती, यावर्षी 2 एकर हळद आहे सर, तिकडं पण आहे. गेल्या वर्षी ब्लॅक मॅजिक आणि हे वापरलं नसतं ग्रो मॅजिक. यावर्षी सुरुवातीला नाही वापरलं, नंतर माहिती झाल्यानंतर ग्रो मॅजिक आणि हे वापरलं. त्याच्या हळदीमध्ये फुटव्यात पण वाढ झाली आणि हळदीमध्ये पण वाढ झाली सर. आता तुमच्या पानाची साईज काय असते आता हळदीची पानाची आपली? एक हितभर समजा. हां एक हित अशी आणि 1.25 फूट अशी उंची समजा. तर तुमचे बाकीचे काही शेतकरी मित्राचे प्लॉट असतील त्याच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये काय फरक? नाही सर, त्याच्या प्लॉटमध्ये आणि आमच्या प्लॉटमध्ये खूप फरक आहे सर. जवळपास पिढीचा फरक आहे सर. तुम्ही याच्या अगोदर असे रिझल्ट पाहिले ते बाकीचे औषध कोणते? नाही सर, बाकीचे नाही पाहिले सर. जर याचा रिझल्ट सर 8 दिवसात आला सर. बरं. 4 दिवसात आला सर. तुम्ही सांगली हे औषध आणलं, तुम्ही सांगलं होतं ना फोनवरच 4 दिवसात रिझल्ट येतं. 4 दिवसामध्ये असा क्लिअर रिझल्ट आला आहे सर. हो 4 दिवसात क्लिअर रिझल्ट. आता किती दिवस झाले देऊन याला? 2 महिने सर. 2 महिने. या प्लॉटला समजा 31 तारखेची लागवड, 2 महिने 12 का 13 तारीख आहे ना. आता आपल्या हळदी प्लॉटमध्ये फुटवे किती संख्या आता सध्या सरासरी? सरासरी 2-3 आणि अजून निघतच राहिलेत. काय केलं 5-6 असं पण आलेले. हो काय कायला आलेत, काय आलेत 6-6, 5-5, 4-4 हात, काही लहान हात समजा फुटवे. आता बघा ना तिथं 4-5 फुटवेच्या वरी आहे. इकडे 7-7 हां 5-5-6 इकडे. सर तुम्ही अजून काय सांगू शकता रुद्रबायोटेक कंपनीबद्दल? म्हणजे किमतीमध्ये कसं वाटलं तुम्हाला रिझल्टच्या हिशोबाने? कमी किमतीमध्ये रिझल्ट चांगला आहे सर. कमी किमतीमध्ये रिझल्ट भरपूर आहे. बरं तुम्ही सांगलं 4 दिवसामध्ये रिझल्ट येतात. 4 दिवसामध्ये कम्प्लीट रिझल्ट आला. ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी चालू झालं. त्यादिवशी सुरू झाला. तसा 3ऱ्या दिवशी रिझल्ट कळाला. आधी मात्र पिवळी 4थ्या होती, दिवशी जास्त पिवळेपणा होतं पहिले. पिवळेपणा होता. लय पिवळेपणा होता. पिवळेपणा म्हणजे नाहीच प्लॉटमध्ये कुठंच दिसणार नाही. असं प्लॉट आजूबाजूला एरियात नाही 10-15 किलोमीटर एरियामध्ये नसतं. नाही. आता हे शेजारी येतात नाही नेवरीचे हे सांगायलेत की मी पुसत बसून पाहिलो असा प्लॉट कोणाचाच नाही. बरं. इतकाले हाता म्हणले पिवळ्या चुटूक हळदी दिसायल्यात विदर्भापासून त्याची सोरी हाती तिकडे. सर शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही आपल्या रुद्रबायोटेक ब्लॅक मॅजिकबद्दल ग्रो मॅजिकबद्दल? रिझल्ट चांगले आहेत म्हणून सांगू शकतो. वापरायला नंबर 1चे वापरायला नंबर 1चा आहे. रेटमध्ये कमी सुद्धा आहे. मार्केटपेक्षा याचे रिझल्ट मला चांगले आवडायले. बरं. आणि 100% जैविक पण आहे सर. आणि आपलं जमिनीला हानिकारक नाही. आणि पशु पक्षी वगैरे त्याला पण हानिकारक नाही. तुम्ही आता समजा आता याला रेग्युलर ठेवणार की काही चेंजेस करणार? नाही कंपल्सरी 5 वर जरी आली हळद तरी आपणाला समजा एकरभर ठेवायची, अर्धा एकर ठेवू पण हळद मोडायची नाही. फुटव्याची संख्या पाहता तुम्हाला उत्पादनामध्ये किती फरक पडून असं वाटतं? आता फुटव्याचं म्हणल्यावर उत्पादन तर वाढणारच ना. 100%. मागच्या वर्षी किती आलं तुम्हाला? मागच्या वर्षी आपली किती 4 क्विंटल होती. 10 क्विंटल 43 किलो मार्केटला विकली. बरं. आणि 2 एकरचं बेनर 17 क्विंटल बेनर ठेवलं. 2 एकर आहे. आता बंधूच्या भावामध्ये बंधूचं वावर आहे ते निमबटाव केलेलं आहे. पण ते औषधाला आपल्याबरोबर पुरवणं. तुम्ही जरी कंटिन्यू वापरलं तर आपण तुम्हाला 100% 35ची गॅरंटी देऊ शकतो. दर महिन्याला जरी वापरलं तरी नाही वापरतो. तसं 15 दिवसांनी चालते. महिन्याला वापरलं तरी वापरतो. तुमचं ते मागचं आलेलं आज आलं घरी आणून ठेवलंय. आता समजा आज मी मार्केटची समजा 1 लिटरची आणि ते समजा 1 दिवसात त्याची करणार. 1 फवाराची बॉटल आहे आणि 1 लिटरची. एकंदरीत तुम्ही ब्लॅक मॅजिक वगैरे आणि ग्रो मॅजिक वापरून 100% समाधान? 100% समाधान. चालेल सर. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर.